सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील वातावरण बदललेले आहे। तसेच काही भागांमध्ये पावसाला देखील सुरुवात झालेली आहे। मात्र आज रात्री आणि मध्यरात्री दरम्यान महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे। मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस राज्यातील बहुतांश भागांमध्ये आज रात्री होईल आणि असेही काही भाग असतील ज्या भागांमध्ये फक्त आपल्याला ढगाळ वातावरण आणि वादळी वारा सुटलेला पाहायला मिळेल। जाणून घेऊयात संपूर्ण महाराष्ट्राची अपडेट। हा पाऊस राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये होणार याविषयी, पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो। दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या हवामान मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता आज रात्रीला संपूर्ण कोकणात मोठा मुसळधार पाऊस होणार आहे। यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण डोंबिवली, वसई विरार आणि त्यासोबतच कोकणातील इतरही आसपासच्या परिसरात मोठी अतिवृष्टी, वादळी वाऱ्यासह पाऊस होणार आहे। तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली या परिसरात देखील आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। तर अहिल्यानगर आणि सोलापूरच्या भागात ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे। त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रात पाहिले असता नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड तसेच खान्देशच्या इतरही परिसरामध्ये आज रात्री ढगाळ वातावरणासह काही भागात हलक्या पावसाची शक्यता आहे। मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणासह आणि वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। मात्र मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणीच्या काही भागात मोठा पाऊस आज रात्रीला होऊ शकतो। मित्रांनो, विदर्भात पाहिले असता विदर्भातील वातावरणात मोठा बदल होणार आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा आणि चंद्रपूरच्या काही भागात जोरदार ते मुसळधार पाऊस आज रात्री झालेला पाहायला मिळेल। मात्र अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिमच्या परिसरात आपल्याला ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत आज रात्री आणि उद्या देखील झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, उद्या आहे 20 जून। उद्यापासून राज्यातील बहुतांश भागांमधील पाऊस उघडणार आहे, सूर्यदर्शन राहणार आहे। मात्र पुन्हा एकदा राज्यात 25 जून ते 7 जुलै दरम्यान मोठा पाऊस होणार आहे। तरी सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आणि ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करावी। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करावे। धन्यवाद।